कसे आहात प्रेक्षकांनो, मी आहे मंजिरी म्हणजे तुमच्या सगळ्यांची नेहा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या राज्यघटनेतून आपल्या सर्वांना समान अधिकार दिले आणि आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीला त्यांनी एक समान बनवलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस हा 6 डिसेंबर या दिवशी असतो आणि आता 6 डिसेंबर जवळ येत आहे। 6 डिसेंबर या दिवशी आपल्या देशातील कानाकोपऱ्यातून बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी येतात। दादर येथील चैत्यभूमी या ठिकाणी लाखोंच्या संख्येने अनुयायी जमलेले असतात आणि ज्या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने लोक जमतात त्या ठिकाणी त्या लोकांची व्यवस्था करणं, त्यांची देखरेख करणं यासाठी मुंबई महानगरपालिकेसोबत महाराष्ट्र शासनासोबत तेथे अनेक संघटना काम करत असतात, अनेक संघटना कार्यरत असतात। अशाच प्रकारे त्यापैकी एक संघटना आहे आम्ही आंबेडकरवादी संघटना। आम्ही आंबेडकरवादी संघटना ही आमची भूमी चैत्यभूमी स्वच्छ भूमी हे ब्रीद वाक्य घेऊन एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत असते। आंबेडकरांच्या विचारांची जी पवित्र भूमी आहे चैत्यभूमी, त्या भूमीवरती कचरा होऊ न देणं हे त्यांचं काम आहे, हे त्यांचं कर्तव्य आहे असं ते मानतात। मी तुम्हाला जे सांगितलं त्याहूनही जास्त चांगल्या प्रकारे तुम्हाला याबद्दल सर्व माहिती देतील आंबेडकरवादी संघटनेचे अध्यक्ष बुद्धभूषण शिंदे। जय भीम सर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना तुम्ही आम्ही आंबेडकरवादी या संघटनेला सुरुवात केली आहे। तर आंबेडकरवादी मधील आंबेडकरवाद म्हणजे काय? सुंदर प्रश्न विचारलेला आहे आपण। मला खूप आनंद वाटत त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला। आंबेडकरवाद म्हणजे तुम्ही बौद्ध जातीत जन्मला आहात आणि तुम्ही बाबासाहेबांच्या फक्त विचारा जन्मातून मिळालेले आहेत म्हणून तुम्ही आंबेडकरवादी नाही आहात। तर बाबासाहेबांना अपेक्षित आहे की तुम्ही तुमच्या विचारांसोबत त्याला कृतीची सुद्धा जोड द्यावी, तुमच्या कार्याची सुद्धा जोड द्यावी, त्याला आम्ही आंबेडकरवादी म्हणतो। आणि असं आमच्या संस्थेचं ब्रीद वाक्य म्हणजे संस्थेचं नावच आहे आम्ही आंबेडकरवादी आणि आम्ही आमची ओळख ही आमच्या कृतीतून आम्ही आमच्या कार्यातून निर्माण केली आहे। तुमच्या संघटनेला कधीपासून सुरुवात झाली आणि ही जी संकल्पना आहे इतकी सुंदर संकल्पना की त्या पवित्र भूमीवरती कचरा होऊ न देणं हा नक्की नेमका कोणाच्या मनात आला? ही संघटना 2016 पासून सुरुवात झालेली आहे आणि हा संघटनेची जी मूळ संकल्पना आहे आमच्या संस्थेचे आमच्या संघटनेचे प्रमुख सल्लागार आहेत सुभाष गडे आणि त्यांचे सहकारी आहेत सिद्धार्थ कांबळे, दिलीप उबाळे, अनिल कांबळे, प्रशांत शिंदे, नवनाथ ओवाळ, विजय ओवाळ आणि आमची सर्व ह्या गोरेगावमधील आमचे जे सिनियर्स आहेत त्या सर्वांनी आम्हाला ह्या संघटनेबद्दल ह्या संकल्पनेबद्दल सांगितलं, आमच्याकडे अप्रोच केला आणि ही संघटना त्यांच्या संकल्पनेवर आणि आमच्या गोष्टीपर्यंत सुरुवातीला तुम्ही ज्यांना अप्रोच केलं महापरिनिर्वाण दिनासाठी त्यांना तुम्ही कशाप्रकारे अप्रोच केला, कशाप्रकारे? मी 2016 साली मी खूप लोकांना भेटतो, सामाजिक क्षेत्रातल्या लोकांना भेटतो, मी जे ते राजकीय आहेत त्यांच्याशी चर्चा करतो, कॉलेज आणि प्रामुख्याने कॉलेज आणि शालेय विद्यार्थी यांच्यापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न केला। तर मला सर्वात चांगला अनुभव हा तरुण वर्गाकडून आलेला आहे आणि त्यांनी येण्याची तयारी दाखवली आणि त्यांनी खूप सुंदर अशी तयारी दाखवून त्या संघटनेमध्ये सामील झाले आणि पहिल्या वर्षी आपल्याकडे गोरेगावमधीलच तरुण आणि गोरेगावच्या आजूबाजूच्या परिसरातील माझे जे मित्रमंडळी आहेत आणि संघटनेतील जे काही आमचे त्यांच्या ओळखीने सर्व विद्यार्थी वर्ग तरुण वर्गाच्या संघटनेमध्ये जॉईन झाले। म्हणजे आता जी संख्येचा आपण विचार केला तर संख्या किती असेल संघटनांची? आता जर ह्या वर्षीचं जर काउंट पकडलं तर रजिस्ट्रेशन सकट तर जवळजवळ 1500 ते 2000चा आकडा आम्ही काढतो। म्हणजे त्यांनी 100-200 संघटकांसोबत सुरुवात केली होती आणि आता त्यांची संख्या जी आहे संघटकांची जी संख्या आहे ती हजारोंवर पोहोचली आहे। महापरिनिर्वाण दिनी आपली जी संघटना असते त्या संघटनेचं दिवस सुरू झाल्यापासून ते रात्रीपर्यंत काम कसं सुरू असतं। 5 तारखेपासूनच लोकांची विजिट तिथे सुरू होते, रांगेमध्ये उभं 6 तारखेला अभिवादन असतं आणि 7 तारखेला सुद्धा काही लोक अभिवादन करत असतात। मग म्हणजे प्रश्न एका दिवसाचा नसतो, तर सलग 3 दिवस आपल्याला देखरेख ठेवावी लागते। मग 6 डिसेंबरच्या दिवशी तुमचे जे कार्यकर्ते आहेत ते कशा प्रकारे काम करतात? मुळात आमच्या 6 डिसेंबरच्या उपक्रमाची सुरुवात ही 5 तारखेपासूनच होती। 5 तारखेला जवळजवळ 50 ते 100
कार्यकर्ते संघटक म्हणू शकतात ते चैत्यभूमीला दाखल झाले होते आमच्या 6 तारखेची पूर्वतयारी करण्यासाठी व तिथे जसं जमेल त्या पद्धतीचं कार्य ते करत असतात. आणि 6 तारखेची सुरुवात जर असंही केलं तर आम्ही 2017पासून एक पायंडा तयार केला आहे की 2017ला स्टेशनला आम्ही भेटतो, बरोबर स्टेशनला नक्षत्र महोत्सव भेटायचा. तिथे आम्ही बाबासाहेबांच्या विचारांचे स्वच्छतेचं महत्त्व सांगणारे अशा मी पोस्टर्स तयार करतो. आणि आमची जवळजवळ त्यावेळी सकाळी 1000 ते 1200 मुलं सकाळी 7 वाजता ती रॅली तयार करायची. आमची सर्व तयारी करायपर्यंत 8 वाजेपर्यंत आमची रॅली होती. आणि ती रॅली बाबासाहेब आंबेडकर म्हणजे स्टेशनमधून सुरू होते दादर स्टेशनमध्ये ती चैत्यभूमीपर्यंत आम्ही पाळीत असतो. त्याच्यामध्ये विविध पोस्टर्स असतात, रॅली असतात आणि त्यानंतर आमचं जे शिष्टमंडळ आहे ते बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतात. आणि त्यानंतर ते आम्ही आमच्या कार्याला आमचे जे दिवसभराचं जे कार्य आहे त्याला सुरुवात अशा प्रकारे आमची सुरुवात असते. तुमच्या संघटनांमध्ये बऱ्यापैकी मुलं सुद्धा आहेत आणि मुलींचा सुद्धा समावेश आहे. हो मग मुलींबद्दल तुम्ही प्रश्न विचारला त्यामुळे मला एक गोष्ट सांगायची वाटते की म्हणजे आपण निसर्गाने करू शकतो की आपण ह्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये करू शकतो की पुरुष हा खूप स्ट्रॉंग असतो आणि म्हणजे तो हे करू शकतो. पण मला एक गोष्ट मुलींबद्दल इथे खूप छान गोष्ट इथं सांगायची वाटते की संघटनेमध्ये जो दिवसभराचा उपक्रम आहे आम्ही 10 वाजता ते आमचे संघटक आम्ही जी जागा त्यांना दिलेली असते त्या जागेवर पोहोचतात. मग तिथे मुलींचे ग्रुप असतात, मुलींच्या ग्रुपवर पोहोचतात. इव्हन जर सकाळी 10 वाजता जो उपक्रम सुरू होतो रात्री 8 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत चालतो. मुली तशाच त्यांच्या जागेवर त्याच एनर्जीने तयार उभ्या असतात आणि ही खरंच खूप कौतुकास्पद आहे की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आज आम्हाला खूप छान प्रगती करण्याचं एक चांगलं जीवन दिलेलं आहे त्याची जी जाण आहे ती त्या मुलींना आहे आणि मुली त्यांच्या कृतीतून दाखवून देतात आणि जबरदस्त सुपर एनर्जी त्या मुलींना छान. आणि तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना काय काय सूचना दिलेल्या असतात संपूर्ण दिवसभर? प्रथमतः आम्ही सूचना अशा देत असतो की तिथे तुम्ही ज्यावेळेला येणार त्यावेळेला तुम्ही फक्त एका संघटनेला प्रतिनिधित्व करत असता, तुम्ही पूर्ण समाजाला तिथे प्रतिनिधित्व करता. त्यामुळे तुम्ही येताना तुमचे जे कपडे आहेत ते अगदी साधारण असले पाहिजेत आणि आमच्याकडे टी शर्ट घालत असतात, तुमचे ब्लू जीन्स असतात आणि शूज असतात. तुमचं लोकांशी जो संवाद करण्याची जी शैली आहे ती अत्यंत संयमी असते आणि संभाषण सुरू करण्याआधी तुम्ही त्यांच्याशी जयघोषाने सुरुवात करा. अशा बेसिक सूचना आम्ही त्यांना देत असतो आणि त्याच्यावरती त्यांच्या लोकांबरोबर संभाषण करत असतात. अत्यंत लोक आवडीने त्यांच्याबरोबर फोटोही काढत असतात की आणि त्यांच्या कार्याला तिथे सलाम केला जातो. अशा प्रकारचं कार्य दिवसभरात चाललेलं असतं. त्या एनर्जीमुळेच ते काम तिथे होत असतं. छान. आणि या सगळ्यांसाठी खूप मेहनत असते त्यांची. डिसेंबरमध्ये महापरिनिर्वाण दिवस असतो पण या सर्वांची तयारी जी असते की तो दिवस व्यवस्थितरित्या पार पाडावा त्यांची जी त्यासाठी तयारी असते ती ऑक्टोबरपासूनच सुरू होत असेल जवळपास. खरं तर 6 डिसेंबर हा आपल्या संपूर्ण देशासाठी अत्यंत दुःखाचा दिवस आहे. पण या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आपल्या सर्वांना जायचं असतं. भीमराया घे तुझ्या लेकरांची वंदना आज घे